तर आज आपण एका अतिशय रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. समजा आपल्याला एक AI असिस्टंट बनवायचा आहे जो आपल्यासाठी प्रवासाचं नियोजन करेल. आपण त्याला एक सोपी विनंती करतो, मला पुढच्या आठवड्यात मुंबईला जायचंय, एक स्वस्थ फ्लाईट बुक कर, समुद्र किनाऱ्याजवळ एक छान हॉटेल शोध आणि तिथे आसपास खाण्यासाठी काही चांगली रेस्टॉरंट्स पण सुचव. आता हे ऐकून कोणताही एकटा AI गोंधळून जाईल. त्याला वाटेल, अरे देवा, फ्लाईट बघू की हॉटेल शोधू की रेस्टॉरंटची लिस्ट बनवू. आणि इथेच खरी गंमत आहे. आजकालची AI मॉडेल्स खूप हुशार झाली आहेत, पण ती म्हणजे एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. त्यांना एकाच वेळी अनेक प्रकारची कामं दिली की ती गोंधळतात. हे अगदी त्या मित्रासारखं आहे ज्याला तुम्ही एकाच वेळी बाजारातून भाजी आणायला, लाईट बिल भरायला आणि गाडी सर्व्हिसिंगला टाकायला सांगितलं. शक्यता आहे की तो यातलं काहीतरी नक्कीच विसरेल किंवा काहीतरी गडबड करेल. बरोबर. तर आज आपण याच समस्येवर तोडगा काढणार आहोत. आपण एक एकटा बिचारा गोंधळलेला AI बनवणार नाही आहोत. त्याऐवजी आपण AIची एक संपूर्ण टीम तयार करणार आहोत. एक AI ट्रॅव्हल एजन्सी. यात एक मॅनेजर असेल, एक फ्लाईट तज्ज्ञ असेल, एक हॉटेल तज्ज्ञ असेल आणि एक स्थानिक खाद्य संस्कृतीचा जाणकार असेल. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की मायक्रोसॉफ्टच्या सोर्सेसचा वापर करून ही AI टीम म्हणजेच मल्टी एजंट सोल्युशन कशी तयार करायची हे समजून घेणे. चला तर मग आपल्या या AI ट्रॅव्हल एजन्सीची पायाभरणी करूया. बघूया की हे एजंट्स एकमेकांशी कसे बोलतात, कामं कशी वाटून घेतात आणि आपल्या प्रवासाचं नियोजन कसं यशस्वी करतात. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. हे मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे नेमकं काय हे अजून सोपं करून सांगूया का? आपल्या ट्रॅव्हल एजन्सीच्या उदाहरणाऐवजी एका कंपनीच्या कस्टमर सपोर्ट टीमचा विचार करूया. त्यांच्याकडे रोज शेकडो ईमेल्स येतात. त्यातले काही सॉफ्टवेअरमधल्या बग्सबद्दल असतात, काही नवीन फीचर्सची मागणी असते, तर काही साधे प्रश्न. आता एकाच माणसाने हे सगळं वाचून, समजून, योग्य व्यक्तीकडे पाठवणं म्हणजे डोक्याला ताप. अगदी. तिथेच ही मल्टी एजंट सिस्टम कामाला येते. या सिस्टीममध्ये एक मुख्य एजंट असतो. त्याला आपण ऑर्केस्ट्रेटर किंवा आपल्या ट्रॅव्हल एजन्सीचा फ्रंट डेस्क मॅनेजर म्हणू शकतो. तो प्रत्येक येणाऱ्या ईमेलला म्हणजे तिकिटाला पाहतो आणि ठरवतो की हे काम नक्की कोणत्या प्रकारचं आहे. तो स्वतः काहीच करत नाही, तो फक्त कामाचं वर्गीकरण करतो. अच्छा, म्हणजे तो फक्त येणारी पत्र उघडून वाचतो. मग पुढे काय? तो ती पत्र कोणाला देतो? तो ती पत्र त्याच्या हाताखालच्या स्पेशलिस्ट एजंट्सकडे सोपवतो. म्हणजे जर ईमेलमध्ये एरर किंवा क्रॅश असे शब्द असतील तर मॅनेजरला कळतं की हा एक बग रिपोर्ट आहे. तो लगेच ते तिकीट बग रिपोर्ट स्पेशलिस्ट नावाच्या एजंटकडे पाठवतो. जर ईमेलमध्ये आयडिया किंवा सजेशन असे शब्द असतील तर तो ते नवीन फीचर रिक्वेस्ट एजंटकडे पाठवतो. म्हणजे कामाची सरळ विभागणी. एक एजंट जो फक्त तिकीट कोणत्या प्रकारचं आहे हे ओळखेल, दुसरा एजंट त्या कामाची प्राथमिकता ठरवेल म्हणजे ते काम किती तातडीचं आहे, आणि तिसरा एजंट ते काम कोणत्या डेव्हलपर टीमकडे पाठवायचं हे सुचवेल. हे तर खूपच सोपं आणि प्रभावी वाटतंय. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी आपल्याला कोणताही क्लिष्ट ऑर्केस्ट्रेशन लॉजिक किंवा हार्डकोडेड रूटिंग लिहिण्याची गरज नाही. याचा अर्थ जर ईमेलमध्ये बग शब्द आला तरच ते तिकीट बग टीमकडे पाठव असे किचकट नियम आपल्याला प्रोग्राममध्ये लिहावे लागत नाहीत. मुख्य एजंट नैसर्गिक भाषेतील सूचनांमधून म्हणजे आपण जसं माणसांशी बोलतो तशा सूचनांवरून हे स्वतःच ठरवतो. ही या सिस्टीमची जादू आहे. मग हे कनेक्टेड एजंट्स म्हणजे नक्की कोण? हे त्या मुख्य एजंटचे नातेवाईक वगैरे आहेत का? गंमत करते मी, पण यांचं नातं नक्की काय? हा तुम्ही त्यांना एक टीम समजू शकता. मुख्य एजंट म्हणजे टीमचा कॅप्टन आणि कनेक्टेड एजंट्स म्हणजे स्पेशलिस्ट खेळाडू. एकाच खेळाडूने बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि कीपिंग सगळं करण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येक कामासाठी एक तज्ज्ञ असतो. कामाच्या या विभागणीमुळे खूप फायदे होतात. गुंतागुंतीची कामं सोपी होतात, प्रत्येक एजंटचं काम अचूक होतं आणि भविष्यात सिस्टीम वाढवणं खूप सोपं होतं. पण थांबा, इथे मला एक प्रश्न आहे. एकाच हुशार एजंटला सगळी कामं करायला शिकवण्याऐवजी ही वेगळी टीम तयार करण्याचा खटाटोप कशाला? म्हणजे मॅनेजरने स्पेशलिस्टला काम देणं, त्याने ते पूर्ण करून परत मॅनेजरला रिपोर्ट करणं, यात वेळ जास्त नाही का जाणार? एकच एजंट जास्त वेगवान नसेल का? खूप चांगला प्रश्न आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण विचार करा, एकाच एजंटला तुम्ही 100 कामं दिली तर तो गोंधळून जाईल. समजा आपला एक सुपर ट्रॅव्हल एजंट आहे. त्याला फ्लाईटचे नियम, हॉटेलच्या किमती, रेस्टॉरंट्सचे मेन्यू आणि टॅक्सीचे दर सगळं एकाच वेळी लक्षात ठेवावं लागेल.
जर उद्या फ्लाईटच्या नियमांमध्ये काही बदल झाला तर आपल्याला त्या संपूर्ण सुपर एजंटला पुन्हा नव्याने ट्रेनिंग द्यावी लागेल आणि या प्रक्रियेत हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या माहितीमध्ये गडबड होण्याची शक्यता असते. अच्छा, समजलं. म्हणजे जर काही बिघडलं तर नक्की कुठे बिघडलंय हे शोधणं अवघड होऊन बसेल. तर आपण फक्त त्या एकाच एजंटला अपडेट करू. बाकी हॉटेल आणि रेस्टॉरंट एजंट्सच्या कामावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. यालाच सिस्टमची विश्वसनीयता आणि लवचिकता म्हणतात. उद्या आपल्याला या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कार रेंटलची सोय जोडायची असेल तर आपण फक्त एक नवीन कार रेंटल स्पेशलिस्ट एजंट तयार करून टीममध्ये सामील करू. पूर्ण सिस्टीम बदलायची गरज नाही. हे म्हणजे एआयच्या दुनियेतील लेगो ब्लॉक्स सारखं आहे. तुम्हाला जे हवंय ते जोडा, जे नकोय ते काढा. हे AI लेगो ब्लॉक्सचं उदाहरण मस्त आहे. म्हणजे आपण आपल्या गरजेनुसार वेगवेगळे स्पेशलिस्ट एजंट्स जोडून मोठी आणि गुंतागुंतीची सिस्टम तयार करू शकतो की नाही. यातून तर कोणीही ज्याला खूप खोलवर कोडिंग येत नाही तो सुद्धा तयार एजंट्स जोडून स्वतःचे सोल्युशन्स बनवू शकेल. बरोबर. हे एआयच्या लोकशाहीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. आता आपण या एजंट्सच्या जॉब डिस्क्रिप्शनबद्दल बोलूया का? म्हणजे कोणत्या एजंटची नक्की काय जबाबदारी असते? हो, नक्कीच. म्हणजे आपल्या या AI कर्मचाऱ्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या काय असतील. आधी मुख्य एजंटबद्दल म्हणजे आपल्या मॅनेजरबद्दल बोलूया. ठीक आहे. तर मुख्य एजंट म्हणजेच ऑर्केस्ट्रेटर हा सूत्रधार असतो. त्याची 4 मुख्य कामं आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे वापरकर्त्याची विनंती समजून घेणे. म्हणजे ग्राहकाला, आपल्या उदाहरणात प्रवाशाला, नक्की काय हवंय हे ओळखणे. मला मुंबईला जायचंय या विनंतीतला प्रत्येक भाग समजून घेणे. दुसरं काम असेल त्या कामासाठी योग्य कनेक्टेड एजंट निवडणे. म्हणजे फ्लाईट बुक कर हे काम फ्लाईट स्पेशालिस्टकडे, हॉटेल शोध हे काम हॉटेल स्पेशालिस्टकडे द्यायचं हे ठरवणे. म्हणजे टीममधल्या कोणत्या खेळाडूकडे हा बॉल टाकायचा हे ठरवणे. बरोबर. हो. तिसरं, निवडलेल्या एजंटला कामाबद्दल आवश्यक माहिती आणि सूचना देणे. म्हणजे फ्लाईट स्पेशलिस्टला फक्त फ्लाईट बुक कर असं न सांगता मुंबईसाठी पुढच्या आठवड्यातली इकॉनॉमी क्लासची सर्वात स्वस्त फ्लाईट बुक कर अशी स्पष्ट सूचना देणे. आणि चौथं काम म्हणजे सर्व स्पेशलिस्ट एजंट्सकडून आलेले निकाल एकत्र करून अंतिम अहवाल तयार करणे. फ्लाईटची माहिती, हॉटेलचे पर्याय आणि रेस्टॉरंटची यादी एकत्र करून प्रवाशाला एकाच उत्तरात देणे. अगदी एखाद्या फिल्म डायरेक्टरसारखं. आणि स्पेशलिस्ट एजंट्सचं काय? त्यांचं जॉब डिस्क्रिप्शन कसं असेल? म्हणजे फ्लाईट बुकिंग एजंटला हॉटेलबद्दल काही सुचवण्याची परवानगी असते का? की त्याचं काम एकदम ठरलेलं असतं? त्यांचं काम एकदम ठरलेलं आणि मर्यादित असतं. याला सॉफ्टवेअरच्या जगात सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल म्हणतात. म्हणजे एका घटकाची एकच जबाबदारी असावी. फ्लाईट एजंटची जबाबदारी फक्त फ्लाईटशी संबंधित आहे. त्याला हॉटेल किंवा रेस्टॉरंटबद्दल काहीही माहिती नसतं. त्याची 3च कामं: 1. मॅनेजरकडून आलेली स्पष्ट सूचना पाळणे. 2. ते काम करण्यासाठी आवश्यक साधनांचा वापर करणे, जसं की फ्लाईटच्या वेबसाईट्स तपासणे. आणि 3. काम पूर्ण झाल्यावर त्याचा निकाल मुख्य एजंटला परत देणे. ते स्वतःहून अंतिम निर्णय घेत नाहीत. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. यामुळे गोंधळ टळतो. जर फ्लाईटची किंमत चुकीची आली तर आपल्याला नक्की कळतं की अडचण फ्लाईट स्पेशलिस्ट एजंटमध्येच आहे, हॉटेल एजंटमध्ये नाही. म्हणजे दोष शोधणं म्हणजे डिबगिंग खूप सोपं होतं. एक एजंट, एक काम, गोंधळ नाही, ताण नाही. हे घोषवाक्य उत्तम आहे. आणि याच तत्वामुळे ही सिस्टम इतकी प्रभावी ठरते. मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो जिथे आम्ही एकाच मोठ्या मोनोलिथिक एजंटवर सगळं सोपवलं होतं. त्यातल्या एका छोट्याशा चुकीमुळे जी सारांश बनवण्याच्या कामात होती, संपूर्ण कस्टमर सपोर्ट सिस्टम काही तासांसाठी बंद पडली होती. तेव्हा आम्हाला या स्पेशलिस्ट टीमचं महत्त्व कळलं. वाह! म्हणजे हा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष आला आहे. हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय. सिद्धांत स्पष्ट झाला आहे. पण आता माझे हात शिवशिवतायत. समजा आपल्याला ही AI ट्रॅव्हल एजन्सी खरोखरच तयार करायची आहे, तर आपण सुरुवात कुठून करणार? याची रेसिपी काय आहे? चला, तर मग आपण आपलं AI किचन सुरू करूया. मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने प्रक्रिया समजावून सांगतो. पहिला टप्पा, एजंट क्लायंट सुरू करा. हे म्हणजे आपलं दुकान किंवा ऑफिस सुरू करण्यासारखं आहे. आपण आपल्या मायक्रोसॉफ्ट फाउंड्री प्रोजेक्टसोबत एक कनेक्शन जोडतो. समजा आपण आपल्या कम्प्युटरला सांगतोय की ऐक, आपण आता एक AI टीम बनवणार आहोत, त्यासाठी लागणारी सगळी साधनं तयार ठेव. ठीक आहे. दुकान उघडलं. आता कर्मचारी भरती करायची. म्हणजे दुसरा टप्पा. बरोबर, दुसरा टप्पा. कनेक्ट करण्यासाठी एजंट तयार करा. आता आपण आपला पहिला स्पेशालिस्ट कर्मचारी कामावर ठेवणार.
आपल्या उदाहरणात आपण फ्लाईट स्पेशालिस्ट तयार करू. आपण एक नवीन फाईल बनवू आणि त्याला स्पष्ट सूचना देऊ की तू एक फ्लाईट बुकिंग तज्ज्ञ आहेस. तुझं काम फक्त दिलेल्या शहरांसाठी सर्वात स्वस्त फ्लाईट शोधून त्याची माहिती देणं आहे. थांबा, इथे मला एक गोष्ट कळली नाही. आपण याला एजंट म्हणतोय, पण मी सोर्समध्ये टूल असाही शब्द वाचलाय. एजंट आणि टूल यात काय फरक आहे? आपण या एजंटला टूलमध्ये बदलतो म्हणजे नक्की काय करतो? उत्तम प्रश्न. इथेच तिसरा टप्पा येतो. तिसरा टप्पा, कनेक्टेड एजंट टूल सुरू करा. विचार करा, तुम्ही एक हुशार शेफ कामावर ठेवला आहे. तो एजंट आहे. पण हॉटेलच्या मॅनेजरला तो कसा दिसणार? मॅनेजरसाठी तो एक सूप बनवण्याचं टूल किंवा डेझर्ट बनवण्याचं टूल आहे. आपण त्या एजंटला एक टूल म्हणून नाव आणि ओळख देतो. जसं आपण आपल्या फ्लाईट स्पेशालिस्ट एजंटला फ्लाईट फाइंडर टूल असं नाव देऊ, जेणेकरून मुख्य एजंटला कळेल की त्याच्या टीममध्ये या नावाचे एक साधन उपलब्ध आहे आणि त्याचा वापर कधी करायचा. वा, आता एकदम स्पष्ट झालं. म्हणजे एजंट ही एक व्यक्ती आहे आणि टूल हे त्याचं कामाचं स्वरूप किंवा ओळख आहे जे मॅनेजरला दिसतं. आता चौथा टप्पा म्हणजे मॅनेजरची नियुक्ती. अगदी. चौथा टप्पा, मुख्य एजंट तयार करा. आता आपला मॅनेजर म्हणजे मुख्य एजंट तयार करायचा आणि त्याला सांगायचं की ऐक, तुझ्या टीममध्ये फ्लाईट फाइंडर टूल, हॉटेल सर्च टूल आणि रेस्टॉरंट सजेस्टर टूल नावाची साधनं आहेत. जेव्हा कोणी प्रवासी येईल तेव्हा त्यांच्या गरजेनुसार योग्य साधन वापरायचं. छान. आपली AI ट्रॅव्हल एजन्सी तयार आहे. हो आता पहिला ग्राहक येतोय, म्हणजे पाचवा टप्पा. हो, पाचवा टप्पा, थ्रेड तयार करा आणि मेसेज पाठवा. आता आपण एक संभाषण म्हणजे कॉन्व्हर्सेशन थ्रेड सुरू करतो. हे म्हणजे ग्राहकाने मॅनेजरच्या डेस्कवर येऊन बोलायला सुरुवात करण्यासारखं आहे. आपण एक मेसेज पाठवतो, मला पुढच्या आठवड्यात मुंबईला जायचंय, एक स्वस्त फ्लाईट बुक कर. आणि मग मॅनेजर कामाला लागतो. म्हणजे सहावा टप्पा, एजंट वर्कफ्लो चालवा. एकदा का आपण मेसेज पाठवला की मुख्य एजंट तो मेसेज वाचतो. त्याला फ्लाईट आणि मुंबई हे शब्द दिसतात. तो लगेच ओळखतो की हे काम त्याच्या टीममधल्या फ्लाईट फाइंडर टूलचं आहे. तो ती विनंती त्या स्पेशलिस्ट एजंटकडे पाठवतो. आणि मग येतो शेवटचा, सातवा टप्पा, निकालांवर प्रक्रिया करा. फ्लाईट स्पेशलिस्ट एजंट इंटरनेटवरून किंवा डेटाबेसमधून मुंबईला जाणाऱ्या फ्लाईट्सची माहिती काढतो आणि ती मॅनेजरला परत देतो. मग मुख्य एजंट तो निकाल व्यवस्थित स्वरूपात अंतिम वापरकर्त्याला म्हणजे आपल्याला सादर करतो. जसं की पुढच्या आठवड्यात मुंबईला जाण्यासाठी सर्वात स्वस्त फ्लाईट X एअरलाईनची असून तिचे तिकीट ₹Y आहे. अच्छा, म्हणजे अंतिम वापरकर्त्याला फक्त मुख्य एजंटचा प्रतिसाद दिसतो. पडद्यामागे किती एजंट्सनी काम केलं, कोणता स्पेशालिस्ट कामाला लागला, हे त्याला काहीच कळत नाही. त्याला फक्त त्याची ऑर्डर केलेली डिश मिळते. किचनमधली धावपळ दिसत नाही. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं. आणि हेच या डिझाईनचे वैशिष्ट्य आहे. वापरकर्त्याला एक सरळ आणि स्वच्छ अनुभव मिळतो. त्याला आतल्या गुंतागुंतीशी काही देणं घेणं नसतं. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे आपण आधी चर्चा केलेल्या मॅनेजर स्पेशलिस्ट मॉडेलची प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे. तर आज आपण काय शिकलो? आपण एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समस्येपासून सुरुवात केली आणि पाहिलं की AI टीम तयार करून ती कशी सोप्या पद्धतीने सोडवता येते. आपण पाहिलं की मोठी आणि किचकट वाटणारी कामं छोट्या सोप्या भागांमध्ये कशी वाटायची. मुख्य एजंट हा टीमचा डायरेक्टर आहे, तर कनेक्टेड एजंट्स हे स्पेशलिस्ट कलाकार आहेत. आणि ही सिस्टम प्रत्यक्षात कशी तयार करायची याची 7 टप्प्यांची रेसिपीही आपण पाहिली. थोडक्यात सांगायचं तर आपण एक संपूर्ण AI ट्रॅव्हल एजन्सी तयार करायला शिकलो. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार मनात येतो. आज आपण कामांसाठी AI एजंट्सची टीम तयार करू शकतो. भविष्यात मानवी टीम आणि AI टीम्स एकत्र कशा काम करतील याची कल्पना करणं खूप रंजक आहे. विचार करा, तुमच्या ऑफिसच्या मीटिंगमध्ये तुम्ही असाल, तुमचे सहकारी असतील आणि त्यांच्यासोबत एक AI फायनान्स एक्सपर्ट आणि एक AI मार्केट रिसर्चरसुद्धा बसलेला असेल. मग निर्णय कसे घेतले जातील? जेव्हा माणसाचं मत आणि AI एजंटने दिलेला डेटा यांच्यात फरक असेल, तेव्हा कोणाचं ऐकलं जाईल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?